आज आम्ही गेलो होतो डोंबिवलीला आणि डोंबिवली माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे. का ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. हॅलो नमस्कार, मी भावना. माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी माझ्या जन्मापासून ते 14 वर्षांची होईपर्यंत आम्ही डोंबिवलीतच राहायचो. नंतर आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. पण जेव्हा पण मी इथे येते ना, माझ्या बालपणीच्या सर्व आठवणी माझ्या डोळ्यासमोरून जातात. तेच रस्ते, तोच एरिया, त्याच आठवणी. असो, भूमीला सोडायच्या निमित्ताने आज मी माझ्या भरत काकाकडे गेलेले. आम्हाला पोचायला दुपारचा 1 वाजला होता. माझ्या काकूने छान आमरस, पुरी, भात, आमटी, भाजीचा बेत केलेला होता. ही आहे माझी आजी, माझ्या पप्पांच्या आईची सख्खी बहीण. माझ्या काकांचा वडापावचं शॉप आहे संगीतावाडीमध्ये. काकाने येताना आमच्यासाठी वडापाव पण आणलेला. त्यानंतर दोघे सासरे जावई जेवायला बसले सोबत. त्यानंतर मी आणि सीमा काकूने पण जेवण करून घेतलं. भरपूर वर्षांनी आम्ही अशा गप्पा मारल्या होत्या पोटभर. संध्याकाळी 5ला आमची ट्रेन होती कल्याणहून नाशिकला जाण्यासाठी. त्यासाठी आम्ही 4:15ला घरातून निघालेलो. आणि यार, ही मुंबईची गरमी पण ना, बाप रे, आम्ही एकदम घामाघूम झालेलो होतो. फायनली आमची ट्रेन आली. मधल्या वेळेत आम्ही ही भेळ पण खाल्ली होती ट्रेनमध्ये. रात्री 8 वाजता आम्ही नाशिक रोडला पोहोचलो होतो. तिथून आम्ही ओला केली घरी जाण्यासाठी. तर बस आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर टेक केअर अँड बाय.